काय हो, तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा चिकनची भाजी करून बघा की हो, खूप छान झाली होती. अप्रतिम झाली होती बरं का तर. तर ती कशी केली ना, ती तुमच्याशी शेअर करते. कांदा, कोथिंबीर आहे ना, कट करून घेतले आणि नंतर ना चिकन आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलं. एकीकडे ना तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर ना, ते स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ना, ते त्याच्यामध्ये टाकलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, कांदा टाकला, चवीनुसार मीठ आणि हळद टाकली. ते टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं आणि एकीकडे ना पाणी पण थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. ते गरम पाणी झालेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये ओतलं आणि कुकरच्या शिट्ट्या करायला ठेवून दिलं आणि भाजीसाठी वाटण्याची तयारी करते. म्हणजे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आहे ना, ह्यांची पेस्ट करून घेतली. नंतर टमाटर, कांदा आहे ना, ह्यांची पण पेस्ट करून घेतली आणि तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर टमाटर, कांद्याची ना ती पेस्ट टाकली. मग हिरवं वाटण टाकलं. त्याला पण छान असं हलवून घेतलं आणि चिकन मसाला, धना पावडर, लाल तिखट, वर्षभराचा मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद हे पण टाकलं आणि मस्त हलवून घेतलं. नंतर जे उकडून घेतलेलं पाणी ना, तेवढंच ओतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. छान अशी उकळी येऊ दिली. एकच नंबर हे चिकनची भाजी झाली होती. तुम्हाला कशी वाटली?